नरहरी झिरवळांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला, खाऊन पिऊन आंदोलन करा. आपण आंदोलन करायचो तेव्हा चोरून खायचो, झिरवळांचं वक्तव्य. जुहू चौपाटीवर साफसफाईला वेग, सलग 46व्या दिवशी लोकशाही मराठीचा रियालिटी चेक. मुंबईकरांना लवकरच स्वच्छ समुद्रकिनारा पाहायला मिळणार. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य प्रकरण. निर्णयाविरोधात अमराठी चालकांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल. गोविंदांना मिळणार 10 लाखांचं विमा कवच. अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास गोविंदाला 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार. राजवाडी ग्रामपंचायतीतील बोअरवेल प्रकरण. 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन बोअरवेलचं काम केल्याचं दाखवून जुन्या बोअरवेलचं बिल उचलल्याचा आरोप. पुण्याच्या कात्रज घाटात निवडणूक संबंधित साहित्यांचा खच. स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणातील राहुल पावरा आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली. तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल. अमरावतीच्या अग्निकांडानंतर आरोग्य उपसंचालक आठवड्यातून 3 दिवस अमरावतीत येणार. आरोग्य संचालकांचे शुद्धीपत्रक जारी. अकोला येथून कार्यालय अमरावतीत हलवण्याची प्रहारची मागणी. अकोल्यातील गोरक्षण रोडच्या राजाचं ढोल ताशांच्या गजरात आगमन. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गोरक्षण रोड परिसर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. हिंगोलीत कारल्यावर भरी डावणी. नागाडी रोगांचा प्रादुर्भाव. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत. धुळे जिल्ह्यात पावसाची दडी. मावा तुडतुड्याचा रोगाचा कापूस पिकांवर प्रादुर्भाव. कापूस उत्पादक दुहेरी संकटात. बनावट शालार्थ आयडी प्रकरण. तक्रारदार डॉक्टर पंकज साळुंखेंचे सहकारी महेंद्र देसलेंच्या घरात शिरून जमावाने मारहाण केल्याचा आरोप. विद्यापीठाच्या बनावट गुणपत्रिका देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. 1 आरोपी अटकेत. मुख्य सूत्रधार फरार. यवतमाळातील खंडणीत महिलांनीच उघड केला 64 बाटल्या अवैध देशी दारूचा साठा. राज्य उत्पादन शुल्क विभागाची डोळेझाक करत असल्याचा आरोप. हडपसर दारू कांडातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पुणे शहरात विषारी दारू सेवनामुळे 22 जणांचा मृत्यू झालेल्या प्रकरणात दत्ता लोंढेंचा सहभाग. अमरावतीजवळ असलेल्या जळका शहापूर येथील अवैध बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या खदाणीचा पर्दाफाश. गावकरी आणि शिवसेनेच्या शिवसैनिकांनी केला भांडाफोड. महाप्रलयामुळे नेपाळमध्ये हाहाकार. जवळपास 160 जणांचा मृत्यू. 844 पेक्षा अधिक लोक बेपत्ता. 133 भारतीय आणि 37 अनिवासी भारतीयांचा समावेश. नेपाळच्या महाप्रलयात महाराष्ट्रातले 150 पर्यटक अडकले. महाराष्ट्राकडून नागरिकांना हेल्पलाईन क्रमांक 1070 जारी. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महाप्रलयामुळे भारतात सतर्कता. बिहार आणि उत्तर प्रदेशात सतर्कता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.